इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. आता त्याच्यामध्ये मेन इन्व्हॉल्व काय आहे, निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू हे दोन एलिमेंट इन्व्हॉल्व आहेत. तर काय करू आपण पहिल्या अगोदर पी क्यू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. नंतरचा कॉलम काय असेल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. याच्या नंतरचा कॉलम असेल निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. आणि ऍट लास्ट या दोन कॉलम मध्ये काय करायचं आपल्याला, कनेक्टिव्ह अँड हे कनेक्ट आपल्याला त्यात ऍड करायचे. म्हणजे काय असेल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. हा आहे फर्स्ट कॉलम, सेकंड, थर्ड, असेल फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि लास्ट सेवन. म्हणजे सेवन कॉलम आपला काय रिझल्टंट आहे किंवा आन्सर आहे. ठीक आहे. तर चालू करू. आता एलिमेंट दोन आहेत, दोन एलिमेंट आहेत म्हणल्यावर रो असतील 2 raised to power 2 that is 4. ठीक आहे. पी ची अरेंजमेंट ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यू ची अरेंजमेंट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. आता थर्ड कॉलम काय, निगेशन ऑफ पी दॅट इज कॉलम फर्स्टचं निगेशन. आता ट्रू पहिला एलिमेंट ट्रू आहे म्हणजे याच्यामध्ये पहिला एलिमेंट असेल फॉल्स, त्याच्यामध्ये असेल फॉल्स ट्रू ट्रू. ठीक आहे. आता चौथा जो कॉलम आहे तो निगेशन सेकंड कॉलमचा म्हणजे आहे फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ठीक आहे. आता इम्प्लिकेशन आहे पाचवा कॉलम काय आपल्याकडे, इम्प्लिकेशन येतं. इम्प्लिकेशन मध्ये काय असतं, फक्त आणि फक्त ज्यावेळेस ट्रू, इफ ट्रू देन फॉल्स असा जर पॅटर्न असेल तर त्याचा रिझल्टंट फक्त फॉल्स येतो, अदरवाईज ट्रू येतो. मग आपण चेक करू, निगेशन ऑफ पी म्हणजे कॉलम थर्ड आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे कॉलम फोर्थ. ठीक आहे. पहिले दोन केसेस पाहिले तर दोन्ही केसेस मध्ये निगेशन ऑफ पी काय, ऑफ फॉल्स. ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यू करायची फॉल्स, म्हणजे इथे आपण डायरेक्ट ट्रू लिहिलं तरी चालेल. आता तिसरा जो रो पाहिला निगेशन ऑफ पी मध्ये, तिसऱ्या रो मध्ये काय ट्रू आहे आणि त्याच वेळी निगेशन ऑफ क्यू काय फॉल्स आहे. म्हणजे ट्रू देन फॉल्स इज फॉल्स म्हणजे असेल फॉल्स. ऍट लास्ट ट्रू देन ट्रू इज ट्रू. सहावा कॉलम बघू. आता आता सहाव्या कॉलम मध्ये काय, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी दॅट इज कॉलम फोर्थ इम्प्लाइज कॉलम थ्री. त्याच्यामध्ये फॉल्स देन फॉल्स इज ट्रू, ट्रू देन फॉल्स इज फॉल्स. ठीक आहे. ही फक्त एकच केस आहे जी आपल्याला दरवेळी लक्षात ठेवायची आहे की इफ ट्रू देन फॉल्स इक्वलन्स टू फॉल्स. सो फॉल्स फॉल्स देन ट्रू इज ट्रू अँड ट्रू देन ट्रू इज ट्रू. ठीक आहे. आता लास्ट कॉलम मध्ये काय आहे, कॉलम 5 अँड कॉलम 6 ला आपण अँड या कनेक्टिव्ह काय केलेले जोडलेले. आता अँडच्या केसेस मध्ये काय असतो, फक्त आणि फक्त ट्रू अँड ट्रू इज इक्वलन्स टू ट्रू, अदरवाइज ऑल आर फॉल्स. ठीक आहे. आपण चेक करू ट्रू अँड ट्रू. ठीक आहे. हा फक्त ट्रू राहील. ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. थर्ड रो मध्ये काय फॉल्स अँड ट्रू आहे तर हा काय असेल फॉल्स. आणि लास्ट ट्रू अँड ट्रू इज ट्रू. ठीक आहे. तर हे झालं आपलं आन्सर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट घेऊ. क्वेश्चन नंबर 7, क्यू इम्प्लाइज पी और Q implies P or negation of P double implies Q. Negation of P double implies Q. ठीक आहे. याच्यात पण बेसिक एलिमेंट आहेत आपल्याकडे दोन, P आणि Q. तर P आणि Q. याच्यानंतर काय यूज केलं त्यांनी, Q implies P. ठीक आहे. तर मग Q implies P. पुढे काय घेतलं त्यांनी, ऑर कनेक्टिव्ह यूज केलं कशामध्ये, निगेशन ऑफ पी म्हणजे आपल्याला निगेशन ऑफ पी घ्यावं लागणार आहे. डबल इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. जर कॉलमला नंबरिंग दिली तर 1 2 3 4 5. आता 6 नंबरचा कॉलम आपला असेल रिझल्ट, तर तो असेल कॉलम क्यू implies P or negation of P double implies Q. हा असेल माझा रिझल्ट कॉलम नंबर 6, जो की काय आहे तर कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 5 या दोघांना आपण काय केले, और या कनेक्टिव्ह न जॉईन केलेलं आहे. तर चालू करू. एलिमेंट दोन आहेत
म्हणजे रो ची संख्या असेल 4. ठीक आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू साठी काय असेल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. कॉलम तिसरा जो आहे तो क्यू इम्प्लाइज पी आहे. ठीक आहे, क्यू इम्प्लाइज पी आहे आणि इम्प्लिकेशन मध्ये काय असतं ट्रू देन फॉल्स इज ओनली फॉल्स. ट्रू देन फॉल्स इज ओनली इक्विव्हॅलन्स टू फॉल्स अदरवाइज ट्रू. मग ट्रू देन ट्रू इज ट्रू, फॉल्स देन ट्रू इज ट्रू, ट्रू देन फॉल्स इज फॉल्स. हा इथे मला आला फॉल्स. ठीक आहे, आणि फॉल्स देन फॉल्स इज ऑल्सो झालं. ठीक आहे, आता क्वेश्चन सॉरी कॉलम नंबर 4 मध्ये काय निगेशन ऑफ पी घेतलेले. म्हणजे काय करायचं मला फर्स्ट कॉलम इथं निगेशन लिहायचे. तर फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू झालं. आता जो पाचवा कॉलम आहे याच्यामध्ये काय आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन सॉरी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन सॉरी निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. मग डबल इम्प्लिकेशन मध्ये काय राहतो जर व्हॅल्यू सेम असतील म्हणजे ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू किंवा फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स, यावेळी काय राहते व्हॅल्यू स्टेटमेंटची ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू काय असते टी किंवा ट्रू अदरवाइज फॉल्स. आता अदरवाइज म्हणजे काय असेल की ज्या वेळेस दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू काय असतील मिसमॅच असतील. ठीक आहे, किंवा वेगवेगळे असतील. एक असेल ट्रू दुसरा असेल फॉल्स, तर त्या कंडिशनला काय रिझल्टंट व्हॅल्यू त्याची फॉल्स. ठीक आहे, तर पाचवा कॉलम चालू करू. निगेशन ऑफ पी म्हणजे आहे कॉलम नंबर 4 आणि क्यू म्हणजे आहे कॉलम नंबर 2. या दोघांना आपल्याला काय करायचं इथं डबल इम्प्लिकेशनचा कनेक्टिव्ह यूज करायचा आहे. तर फॉल्स डबल इम्प्लाइज ट्रू इज फॉल्स सेम नाहीये. ठीक आहे, आता सेकंड रो मध्ये पाहिलं तर फॉल्स फॉल्स सेम आहे मग असेल ट्रू. ट्रू ट्रू सेम आहे म्हणजे असेल ट्रू. फॉल्स ट्रू डिफरंट आहे म्हणजे असेल फॉल्स. ठीक आहे, मॅचिंग नाही आहे म्हणल्यावर फॉल्स येईल. ऍट लास्ट आता कॉलम नंबर 6 हा जो आहे तर तो काय आहे तर कॉलम नंबर 3 कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 5 हा काय केलाय आपण ऑर या कनेक्टिव्ह न जॉईन केलेला आहे. आता ऑर कनेक्टिव्ह मध्ये ज्यावेळी दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू ही फॉल्स असेल त्यावेळीच फक्त रिझल्टंट स्टेटमेंटची व्हॅल्यू ठीक आहे रिझल्टंट स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स येईल अदरवाइज ट्रू असेल. म्हणजे ऑर मध्ये काय असेल एक जरी ट्रू आला तरी स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू येईल. तर चेक करू आता कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 5. ठीक आहे, कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 5 ऑर ने जॉईन केलेला आहे. मग ट्रू और फॉल्स ट्रू ट्रू और ट्रू इज ट्रू फॉल्स और ट्रू इज ट्रू अँड ट्रू और फॉल्स इज ट्रू. ठीक आहे, हा झाला आपला क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, मेन बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या की अँड आणि ऑर. आता लास्टचा क्वेश्चन नंबर आपला 8 या सेशन मधला. तर क्वेश्चन आहे पी इम्प्लाइज क्यू. एकदा क्वेश्चन मला कन्फर्म करूया. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. याच्यात 3 एलिमेंट आहेत. डबल इम्प्लाइज P and Q implies R. आपला क्वेश्चन आहे. आता याच्यात 3 एलिमेंट आहेत. 3 एलिमेंट आहेत म्हणजे रो ची संख्या वाढेल 2 raised to power 3 that is 8. मग अगोदर P Q R. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय करू आपण क्वेश्चन मध्ये लेफ्ट टू राईट मूव्ह करू. लेफ्ट टू राईट जाताना P आहे. ठीक आहे, इम्प्लाइज Q इम्प्लाइज R आहे. मग Q इम्प्लाइज R. याच्यानंतर काय करू आपण इथे लगेच P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R घेऊन टाकू. पुढे मूव्ह केलं तर आहे P आणि Q जॉईन केलेत कनेक्टिव्ह यूज करून अँड. ठीक आहे, याच्यानंतर काय P अँड Q इम्प्लाइज R अँड ऍट लास्ट आपला असेल रिझल्टंट. रिझल्टंटला मी काय करतो डायरेक्ट कॉलमच्या नंबरिंग डिनोट करतो जागा पडत नाही म्हणून. 3 कॉलम नंबर 4 5 6 7 तर कॉलम नंबर 8 आपला रिझल्टंट आहे. तो कशाने जॉईन केला आपण डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, तर चालू करू. ट्रू 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 फॉल्स 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 अँड फॉल्स.
क्यू मध्ये काय असेल ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आर काय असेल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता क्यू इम्प्लाइज आर आहे, इम्प्लिकेशन मध्ये ट्रू देन फॉल्स इज ओनली फॉल्स, ट्रू 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 देन फॉल्स इज ओनली फॉल्स म्हणलं होतं, फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 देन फॉल्स इज फॉल्स अदरवाइज ट्रू. ठीक आहे. आता काय कॉलम नंबर 5 काय आपला P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. आता Q इम्प्लाइज R हा काय होता आपला कॉलम नंबर 4. आता P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R आहे म्हणजे कॉलम 1 इम्प्लाइज कॉलम 4. मग ट्रू देन ट्रू इज ट्रू ट्रू देन फॉल्स इज फॉल्स ट्रू देन ट्रू इज ट्रू ट्रू देन ट्रू इज ट्रू. आता इथे चारही केसेस मध्ये फॉल्स आहे. ठीक आहे. फॉल्स देन एनिथिंग इज ट्रू. सो ट्रू 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 अँड ट्रू. कॉलम नंबर 6 P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 6 मध्ये काय करायचं आपल्याला कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 हे दोन्ही कॉलम अँड या कनेक्टिव्ह न ऍड करायचे. आता अँड मध्ये काय असतो ऍटलिस्ट 1 जरी फॉल्स असेल तरी त्याचा रिझल्टंट काय असेल ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल F असेल. मग फर्स्ट रो पाहिला तर तिथं तर ट्रूच येईल, पण सेकंड रो पाहिला सेकंड मध्ये ट्रूच असेल, थर्ड पाहिला तर थर्ड पाहिला थर्ड मध्ये काय असेल फॉल्स, फोर्थ फॉल्स, सिक्स्थ फॉल्स असेल, 7 ही फॉल्स असेल, सॉरी थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ 7 आणि 8 हे ऑल काय होतील फॉल्स येतील, कारण सगळ्यामध्ये ऍटलिस्ट 1 फॉल्स आहे. जे फॉल्स 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 अँड फॉल्स. ठीक आहे. कॉलम नंबर 7. आता कॉलम नंबर 7 काय आहे P अँड Q इम्प्लाइज R म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कॉलम नंबर 6 अँड कॉलम नंबर 3 हे काय करायचे इम्प्लिकेशन करायचे. इम्प्लिकेशन मध्ये स्टार्टअपचा कॉलम कोणता असणार आहे कॉलम नंबर 6 इम्प्लाइज कॉलम नंबर 3. आता इथे आपल्याला तोच रूल की ट्रू देन फॉल्स इज ओनली फॉल्स, मग ट्रू देन ट्रू इज ट्रू. नंबर नेक्स्ट आहे ट्रू देन फॉल्स इथं असेल फॉल्स. आता बाकीचे जर आपण पूर्ण स्टेटमेंट पाहिला, ठीक आहे, पूर्ण स्टेटमेंटचा पॅटर्न पाहिला, रो 3 टू रो 8 ऑल आर फॉल्स. सो आपल्या इथं कॉलम मध्ये काय येणार आहे ट्रूथ टेबल मध्ये काय येणार आहे व्हॅल्यू त्याचे होणार आहे ट्रू. ठीक आहे. तर मी काय करतो मग डायरेक्ट ट्रू लिहून टाकतो. ऍट लास्ट कॉलम नंबर 8 मी तो वर दाखवतो तिथं जागा पडत नव्हती पण कॉलम नंबर 8 काय आपला आन्सर कॉलम आहे. आता याच्यामध्ये काय केले आपण कनेक्टिव्ह कोणते यूज केले डबल इम्प्लिकेशनचं. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असतो रिझल्ट, डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असतं ज्यावेळी दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील किंवा फॉल्स असतील त्यावेळी येणारं रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू टी असेल किंवा ट्रू असेल. ठीक आहे. अदरवाइज फॉल्स असेल. अदरवाइज म्हणजे दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू या वेगवेगळ्या असतील, एकाची ट्रू आणि एकाची फॉल्स, त्या कंडिशन मध्ये ट्रूथ व्हॅल्यू काय असेल फॉल्स असेल. तर मग चेक करू कॉलम नंबर आपल्याला काय चेक करायचा आहे. कॉलम नंबर आपल्याला चेक करायचा आहे कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7 या दोन्हीच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय करायचं जर सेम असतील तर आपलं रिझल्टंट काय असेल ट्रूथ व्हॅल्यू टी किंवा ट्रू अदरवाइज फॉल्स किंवा एफ. तर चेक करू. आता ट्रू आहे म्हणजे असेल ट्रू, फॉल्स आहे म्हणजे ट्रू, ट्रू आहे म्हणजे ट्रू, ट्रू हा पण होईल ट्रू. आता पाचवा रो पण ट्रूच असेल, 6वाही रो ट्रू असेल, 7वाही ट्रू असेल आणि 8वाही ट्रू असेल म्हणजे ऑल आर